लाज वाटायला नाही पाहिजे, लाज नाही वाटायला पाहिजे. अरे रोज 1000 लोकांचं ज्ञान करणाऱ्या त्या चालकाची लढाई लढत कोण? पक्षाच्या आमदाराने बोलता येत नाही कारण तिकीट मागा लागते, त्याचं तोंड उघडत नाही. पण बच्चू कडूने तिकीट मागा लागत नाही म्हणून बोलतो ना. आमची तिकीट तुमच्या हाती आहे. माझी तिकीट जर मुंबई उद्धव साहेबांच्या हाती, शिंदे साहेबांच्या हाती किंवा राहुलजीच्या हाती असती तर मला वादातून झाला, चूप राह, बोलू नको, नाही तर विधानसभेचं तिकीट देणार नाही सांगायला. पण हे तुमची पुण्याई आहे का बच्चू कडूसाठी जात पात धर्म पंथ आपण पाहत नाही. जे लोग मनोदे अकेला जाने से कुछ नहीं होता, तो हमने बताया एक अकेला जो करता है वो आपके 100 नहीं कर सकते हैं. तुमचे 100 कामाचे नाही, पण एक बच्चू कडू इथं मुख्यमंत्री बसले असताना आम्ही ठणकावून सांगतोय का माझ्या शेतकऱ्याचं वाटोळं कसं झालं. दुधाला 5 रुपये अनुदान दिलं तुम्ही, पण 10 लाख टन दुधाची भुकटी आयात का केली. एका इकडे विदेशातली भुकटी दुधाची आयात करायची आणि दुसऱ्या इकडे 5 रुपयाचं अनुदान द्यायचं, 20 रुपयाला लुटायचं आणि 5 रुपये देण्यासाठी टाळी वाजवत असाल तर लाज वाटू द्या साल्यांनो. बच्चू कडू इथे उभा आहे, सांगतोय आम्ही ठणकावून सभागृहात, हे सांगतो. आम्ही फिकर नाही करत कोणाची. अरे आज तू तेरे घर का लखपति होगा, हम तो कंगाल कधी आहे लेकिन आम लोगों के लिए खड़ा रहते हैं. सामान्य माणसासाठी उभं राहण्याचं का. सभागृहातले भाषण जर तुम्ही पाहिले तर अतिशय व्यवस्थित सामान्य माणसाची काळजी घेणारे, इथं त्याचा वेध घेणारं काम आम्ही केलं. आणि मग अशा कामासाठी तुम्ही जे काही धावपळ आज करताय कार्यकर्त्याचं प्रचंड प्रेम आणि सामान्य माणसाच्या आशीर्वादानं आज आपण मोठ्या प्रकारची लढाईकडे जात आहोत. मित्र, एकटा बच्चू कडू निवडून येणं हे आमचं लक्ष नाही. आता आम्ही पाहतोय का सत्तेशिवाय आणि सत्तेच्या गणिताशिवाय बदल जमत नाही. आज बाजार समितीचे संचालक आपले निवडून आले म्हणून हा कार्यक्रम घेता आला. बाजार समितीच नसती तर मग कुठं हा कार्यक्रम घेता आला असता. आणि बाजार समिती ज्यांच्याजवळ होती त्यांनी कधी शेतकऱ्याची आठवण केली का. बाजार समिती ज्यांच्याकडे होती त्यांनी कधी शेतकऱ्याकडे एखादा तरी कार्यक्रम घेतला का. नाही घेतला. पण प्रहारच्या बाजार समितीनंतर आज शेतकऱ्याच्या खांद्यावर बाजार समितीची शाल पडली, ही खऱ्या अर्थानं सत्कर्म आहे. ते खऱ्या अर्थानं विचारानं करणं महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण पाहिजे का येत्या काळामध्ये आमचे 4-5 आमदार मागच्या वेळेस जे काही 3-4 हजार मतांना पडले, मी तुम्हाला नक्की सांगतो का पुढच्या वेळेस जेव्हा हा कार्यक्रम घेऊन येऊ, जेवढे संचालक बसले तेवढे आमदार बसल्याशिवाय राहणार नाही. आणि मग सत्ता अक्कलपूर चांदूर बाजारातून चालू, इथून चालू सत्ता. इथून ठरणार मुख्यमंत्री कोण आहे, इथून ठरणार सगळं काय करायचं. हम यहाँ से चलाएंगे सरकार को और हम बोले वैसे चलाएंगे सरकार को. मन 2-2.25 लाखाचं घर नाही, 5 लाखाचं घर द्यायला लावून मन पाठिंबा दिसतात. आम्ही इथून चालवणार. आज एमआरएच्या मधून आमच्या बाप शेतकऱ्याला पैसे भेटत नाही, त्या बाप आमच्या शेतकऱ्याला पैसे देण्याचं काम आमचे 15 आमदार केल्याशिवाय राहणार. आम्ही सत्तेसाठी आणि मंत्रिपदासाठी पाठिंबा नाही राहील, आम लोगों के लिए. आणि म्हणून या सगळ्या लोकांसाठी अतिशय शुद्ध भावनेतून हे काम आपल्याला करायचं आहे. लढाई एकट्या बच्चू कडूची नाही तर प्रचंड शेतकरी, कामगार, कष्टकरी, मजुरांची ही लढाई आहे. सगळ्या जाती धर्मातला अतिशय वंचित असा जो घटक आहे, जो दुर्लक्षित आहे, तो झेंड्याच्या नावाखाली लपलेला आहे, त्या वंचित अशा दुर्लक्षित घटकांसाठी आपल्याला काम करायचं आहे. मित्र, आपण पाहतोय का आता लगेच आपण पुढच्या महिन्यात मेगा हॉस्पिटलच्या साहाय्यानं 20 बेडचं हॉस्पिटल सुद्धा आपण कुरळला किंवा बाजूच्या इथं आपण सुरू करतोय. इथं मायनर ऑपरेशन फ्री, नो ओपीडी, नो काय म्हणतात त्याला काउंटर, कॅश काउंटर राहणारच नाही.